नमस्कार, मी वेदांत पांडे. नमस्कार, मी मुग्धा लोणकर. तुम्ही पाहत आहात सेफ्टेंडिप मीडिया. येरवडा येथे एका अंगणवाडीत कीड लागलेले धान्य पोषण आहार म्हणून वाटल्याचे धक्कादायक कृत्य घडले आहे. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी शहरात 5 मार्च पासून जड वाहनांना बंदी केली आहे. वाहतूकदारांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन. पिंपरी महानगरपालिकेने पाणीपट्टी थकबाकीदारांचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी निगडीपर्यंतच्या मेट्रोचे भूमिपूजन झाले. पिंपरी चिंचवड येथील YCM रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील हाणामारी सोडवत असताना संतप्त डॉक्टर पोलिसांवर धावून गेल्यामुळे डॉक्टर आणि पोलीस यांच्यात हाणामारी. कायदे व नियम त्याचप्रमाणे न्यायालयीन आदेश यांच्या अंमलबजावणीसाठी पुण्यात 31 मार्च पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचे बुधवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. त्यामुळे नगर रस्ता थेट कोथरूडशी कनेक्ट होणार. ठेकेदाराचा मनमानी कारभार. राजारामपूर येथे नदीपात्रातील जलभरणी काढून त्याची विल्हेवाट न लावता उघड्यावर जाळण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पिंपरी महानगरपालिका आयुक्तांनी चरोली येथे रस्त्यांचे जाळे उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. कात्रज प्राणी संग्रहालयातील हरवलेल्या बिबट्या 12 तासानंतर सापडला. तुम्हालाही असेच व्हिडिओ आवडत असतील सबस्क्राईब करा, सेफ्टेंडिप मीडियाला लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसाठी. थँक्यू.